आपण आता नॉर्मल जॉगिंग केली आणि आपला ॲसिकचा नवीन शूज आपण टेस्ट केला, तर दोन्ही कर कम्फर्ट ओके वाटला आपल्याला. तर आता काय करू, आज डेमोच होता फक्त. आता काय करू आता, ओके. तर गुड मॉर्निंग गाईज. तर वर्कआउट चालू. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 381 दिवस आहे. तर आज आपण गावाकडून आलो. रात्री आपण 10च्या ट्रेनने बसलो होतो, तर कमी 2, 2:30, 3 वाजता इथं आलो संभाजीनगरला. तिथून घरी आलो, थोडंसं रेस्ट केला. आता परत ग्राउंडकडे चाललो. आता वाजले बघा 6 वाजले. तर चला ग्राउंडकडे निघू आता आपलं. तर आपण नवीन शूज ट्राय करणार आहे आज. तर चला. गेले लाईट बंद करून. तर अंधार आहे. आता आपण लाईट चालू करू. इथे होतं लाईट आणि उजेड पडल्यावर लगेच बंद करणं लागतो. ओके. तर गुड मॉर्निंग गाईज. तर वर्कआउट चालू आपला ॲसिक बेंचवर 9वर. बघू आता परफॉर्मन्स कसा देतो. सध्याला नवीन टाईट वॉटर आला असं थोडासा. तर पहिले आपण डिकॅथलॉनचा पण बघितला ट्राय करून, तो पण असं वाटला होता, टाईट वाटला होता. कारण की पहिले आपण रोड रनिंग शूज यूज करायचो पहिले जाडीचा. आता हे थोडं सोल कमी आहे, त्याच्यामुळे थोडंसं 1-2 दिवस थोडंसं वेगळं वाटन. त्याच्यानंतर मग रुटीन चालू होईल. तर आज परफॉर्मन्स बघू त्याचा कसा आहे. सेम आता डिकॅथलॉनचा घातला सेम तसा वाटू राहिला. त्या दिवशी डिकॅथलॉनला गेलतो, पण तो पॅक त्यांनी बंदच केला डायरेक्ट. तर चला. कसं आहे टेस्ट करून बघू आता आज. तर चला, वॉर्मअप झाला कम्प्लीट. आता जॉगिंगचं बघू. तर चला आता काय करणार, शूज टेस्ट करू आता आपण. थोडासा अप्पर थोडासा भारी वाटू राहिला, कारण ॲसिकचे शूज थोडेसे भारीच असते वरतून. तो पहिला पण थोडासा भारीच वाटला होता आपल्याला, कारण की पहिला एकदम म्हणजे वेगळा का बरं वाटू राहिलं माहिती का. पहिले आपण ह्याचा शूज यूज केला रोड रनिंगचा. त्याला एकदम पतली लेअर असते डायरेक्ट, एक नुसता कपडा असतो असं, आपल्याला स्पॅचेस नसते किंवा नेट नसते, नुसतं पूर्ण एकच सिंगल कपडा असतो. तर आज आपण हा शूज ट्राय करू आता आणि जॉगिंग करून बघू आज नेमकी. आणि याच्यात खासियत काय माहिती का, याचा सोला, इनर सोला लय जाड आहे.
जसा आपला डिकॅथलॉनचा होता ना सेम, फक्त डिकॅथलॉनचं थोडंसं पंच नव्हतं, याला थोडंसं एक्स्ट्रा पंच आहे वरतून. करू ट्राय करू. चला चला फर्स्ट टाइम ट्राय करू. तर आपण नॉर्मल जॉगिंग राऊंड मारले, हा शूज टेस्ट केला आपण, हा बेस्ट वाटला आपल्याला. तर म्हणजे थोडासा नवीन हे होईल थोडासा, कारण की पहिले सेम डिकॅथलॉन टाईप आहे, म्हणजे कमी याचा पण जेल टेक्निक याला. बघू आता आपण ग्राउंडवरचा टेस्ट केला, कारण की पहिले आपले जाड सोडून डायरेक्ट कडक सोडून आला ना, त्याच्यामुळे थोडासा इफेक्ट वाटला. पण हळूहळू 1-2 दिवसात आपलं रिझल्ट कळलं आपल्याला. तर चला आता काय करू, याला रोड रनिंग थोडं टेस्ट करू आपण. चला तर रोड रनिंगचा एकदा डेमो घेऊन बघू आपण याला. तर एवढा काय फटका बसला नाही पायाला, तर हा बेस्ट आहे. जेलने थोडस फटके कमी होऊन जाते, आपल्याला कळत नाही पण फटका कमी होऊन जातो. तर हा बेस्ट वाटला आपल्याला. परत 2-3 दिवसात रुळून जाईल तेवढं. तर राऊंड मारले आपण. तर चला आजचा वर्कआउट काय ते बघू. आपण आता नॉर्मल जॉगिंग केली आणि आपला ॲसिकचा नवीन शूज आपण टेस्ट केला, तर दोन्ही कर कम्फर्ट ओके वाटला आपल्याला. तर आता काय करू, आज डेमोच होता फक्त. आता काय करू, आता सपाटी मारू. त्या दिवशी माग आपण स्किपिंग मारल्या होता, तर आता सपाटी मारून वर्कआउट चालू करू. आज आपण संडे, आपल्याला बाहेर जायचं होतं, पण आज आपण गावाकडून आलो रात्री. तर चला आता काय करू, आपलं सपाटी वर्कआउट आहे तो कम्प्लीट करून घेऊ.
तर चला, सपाटीचे आपण 4 सेट मारले 20-20चे. आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज बुटाची ट्रायल घेतली इथे पण. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता लाईट चालूच ठेवाय, लाईट बंद करायला लागेल आपल्याला. नाही चाचा म्हणा लाईट चालू केले बंदच नाही गेले. तर यायच्या आधी आपण काय जाता जाता लाईट बंद करून टाकू. तर बुटाचा परफॉर्मन्स मला ओके वाटला. थोडासा नॉर्मल मोठा राहील, थोडासा एक बोट समोर साईडनी. पण एक खासियत त्याची, असा लंबा बूट ह्या डिकीत लावून फैललेलं नाही. इथं फैललेलं असा बारीक समोरून बारीक घेतला थोडा, इथं टाईट होऊन जाईल. ह्या साईडने, या साईडने टाईट झाला ते फाटतो लगेच. मग त्यासाठी बरं आहे कम्फर्ट. थोडाफार मायनस प्लस झाला काय होत नाही. आपल्याला कुठं हे करायचं, आपल्या रनिंगमध्ये यूज होतो. तर चला, आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. तर चला, आपण आता रोल केला. रोलनी काय होतं, पायाची मसल जेव्हा टाईट झाली लूज होऊन जाते. लूज झाली ना, कोणती मेजर इंजरी किंवा नस ताणलेली किंवा पायाची मसल आकडलेली असते, सगळे रिलॅक्स होऊन जाते. हे बेनिफिट असतो याचा. तर चला, दरवेळेस सांगतो मला रोलिंग करा, स्ट्रेचिंग करा. तर चला, आज नॉर्मल केला आपण वर्कआउट. आज संडे, तर उद्या आपलं लॉंग आहे. लॉंग म्हणजे आता कमीत कमी 10 किलोमीटर तरी आता ह्या शूजवर आपण मारू. आता 10 किलोमीटर फर्स्ट टाइम. बघू याचा परफॉर्मन्स ओके वाटला, बघू आता काय उद्या झेलतो की नाही. आला बाय ना अल्ट्रा लाईट. चला